मला असं वाटतंय ना की 4 महिने मला सर्दीचा इश्यू होणारच आहे, म्हणून मी नाकातली फुले काढून ठेवलेली साईडला. आणि इथं बघू शकता तुम्ही आमच्या गावाला जाण्याची तयारी स्टार्ट होत आहे. तर राणी म्हटली की मी मम्मी पप्पांना ना खजूर पाक घेऊन जाते, त्याची रेसिपी मी तुम्हाला खरंच पाठवणार. खूपच छान आहे, एकदम टाईमोटाईम बनून जाते. तर इथे ना मी पालक, मेथी आणि कोथिंबीरच्या मुठ्या बनवत होती, म्हणजे फुनके बनवत होती. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण एक छोटीशी रेसिपी शेअर करून घेते. मुलांना टिफिनला द्या का तुम्ही जेवणामध्ये खा का नाश्त्यामध्ये, तुमची मर्जी. तिथं पालक, मेथी, कोथिंबीर मस्तपैकी बारीक चॉप करून घेतली होती. आणि इथं मी ना 1-1 कप माप घेते, म्हणजे तुमच्या अंदाजे तुम्हाला जितकं टाकायचं आहे तितकं टाकू शकता तुम्ही. आमच्या घरात 5 जण आहेत तर त्यानुसार मी बनवलं. 1 कप बाजरीचं पीठ टाकलं होतं, 1 कप चण्याचं पीठ टाकलं होतं आणि 1 कप गव्हाचं पीठ टाकले होते. मसाले बेसिक टाकले होते, जसं तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर, जिरं, अजवाईन आणि तीळ पण टाकू शकता बस. आणि जे आपण पालक मेथी चॉप करून घेतलं होतं त्याला व्यवस्थित वॉश करून मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स झाल्यानंतर आहे ना पहिले अगोदर त्याच्याने मिक्स करायचं, नंतर थोडं थोडं पाणी ॲड करून आपण टाकायचं. आणि एकदम मस्त असं मुठ्यांसारखं, जसं हाताने नाही असं पाणी लावून लावून मस्तपैकी अशा मोठ्या स्टीमरमध्ये ठेवून द्यायच्या. काय ना व्हिडिओ खूपच मोठा जात होता, म्हणून एकदम स्पीडमध्ये होतं तितकं मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3 मिनटामध्ये तुम्हाला मला जितकं सांगता येईल तितकं मी सांगू शकते. स्टीमर प्रत्येकाच्या घरी राहतं, ते एकदम नॉर्मली आहे की पाणी एकदम उकळायला लागलं का मगच आपण बाफायला ठेवायचे. फुनकेत ना हाताने एकदम आरामाने बनून जाता. यांच्यामध्ये तुम्ही कांदा कापून पण ठेवू शकता, कांदा कापून पण तुम्ही बनवू शकता, त्याच्यात काही इश्यू नाही आहे. मी एकदम सिम्पलपणाने बनवले. तर फुनके तर आपले ठेवून गेले होते. आता खाण्यासाठी ना मी चटणी नाही बनवत, इथं कढी बनवते. आता थंडीचा मोसम आला आणि गरम गरम कढी भातच काय वेगळी. पण कढी आपली कशी थोडीशी एकदम अशी मीडियम राहते, जास्त थिक पण नाही, जास्त पातळ पण नाही. पण इथे ना मी थोडीशी थिक बनवते कढी, जेणेकरून फुनक्यांसोबत खायला मज्जा येईल, म्हणजे चटणीसारखंच यायला पाहिजे. तर आपली कढी इथं बराबर झालेली, ती थंडी झाली का एकदम थिक होऊन जाणार. आणि जर तुम्हाला सर्दी असणार तर मी स्वतः सांगते, गरम गरम मस्तपैकी कढी प्या, खूपच टेस्टी लागते, सर्दी पण चालली जाते. आपली इथं फुनके होऊन गेलेले होते, मी चेक करून घेतले होते आणि 5-10 मिनटं थंडे झाल्यानंतर काढून घेतले. तरी थोडे गरम होते, नंतर उलटणीने काढून घेतले. काढल्यानंतर उलटणीने लगोलग कापून घ्यायचे. तर आपल्याला तुम्ही हे असे फुनके शिजवून जर फ्रीजमध्ये डब्यामध्ये ठेवून दिले ना, तर मी सांगू शकते तुम्हाला 1 आठवडा 2 आठवडा आरामाने जातील ते, जर बिना कांद्याचे तुम्ही ठेवणार तर. आणि जर तुम्ही कांदा टाकून घेतला आणि रात्री बनवलं आणि दुसऱ्या दिवशी ते पण खाल्लं तरी चालणार, नाश्त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता फुनक्यांना ना फ्राय करण्यासाठी मी याच्यामध्ये एक जिरं, राई आणि तीळ टाकलं होतं. आणि बस नंतर फुनके आपण टाकून द्यायचे. फुनके होत आहेत मस्तपैकी, बघू शकता तुम्हीच. आणि मोरांना गरम गरम फुनके आणि कढी दिली, त्यांना खूपच आवडलं. पण माझे मुलं इतके नखरे आलेत ना, काय सांगू तुम्हाला. सगळ्यात अगोदर